पालघर जिल्ह्यात 2014 साली विकासाच्या नावाखाली पालघर जिल्ह्याचं ठाणेपासून वेगळं विभाजन करण्यात आलं। तलासरी तालुक्यातील बेडंगपाडा गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या पाड्यात ना पक्का रस्ता, ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना प्राथमिक आरोग्य सुविधा, वीज आहे पण ती सुद्धा 500 ते 700 मीटर अंतरावरून ग्रामस्थांना स्वतःच्या खर्चाने खेचून आणावी लागते। आम्हाला शाळेत जायला रस्ता द्या हे कुठलेही मोर्चा किंवा आंदोलनाचा घोषवाक्य नाही, तर चिखलात ऋतून कपडे मळले म्हणून शाळेत न जाता परत फिरणाऱ्या या आदिवासी बालकांचा अर्थ साधा आहे। बेडंगपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज कालू नदी पार करून शाळेत जावं लागतं। पावसाळ्यात नदीला पूर आल्यास त्यांचं शिक्षण थांबतं, रस्ते नाहीत, चिखलात पाय घसरतो, कपडे खराब होतात आणि हळूहळू शाळेशी नातं तुटतं। या परिसरातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रामाणिक शिक्षणाचा स्वप्न आहे आणि म्हणूनच त्यांच्या ओठावर आवाज आहे, आम्हाला शाळेत जायला रस्ता द्या, आमच्या आयुष्याचा रस्ता आम्ही तयार करू। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी पालघर। बेंडकपाड्याचा ग्रामस्थ आमचा हा सूत्रकार बेंडकपाडा 2 विभागामध्ये विभागलेला आहे। नदीच्या या काठी काही घरं आहेत तर नदीच्या त्या काठी काही घरं आहेत। साधारण या नदीच्या या बाजूच्या घरांची संख्या बघितली तर 30-35 घरं असतील आणि या घरांमध्ये असणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर 220च्या आसपास किंवा 250 लोकसंख्या असतील। पण गेल्या काही दशकांपासून या ठिकाणी अनेक असे हे कुटुंबीय या ठिकाणी राहतात, पण त्यांना ये जा करण्यासाठी रस्ता नाही। एखादा व्यक्ती आजारी पडला, एखादी बाई गरोदर असली आणि तिची प्रसूती करायची असेल तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी इथून रस्ता नाही। इथे तुम्ही मागे बघत आहात खूप मोठी नदी आहे। आज थोडासा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे, पण पाणी सतत पडत असला तर मोठा पूर या नदीला असतो आणि अशा पेशंटना दवाखान्यात नेण्यासाठी खांद्यावर घेऊन जावं लागतं। कुठेतरी प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकून या ठिकाणी रस्ता बनवून देण्यात यावा। वरिष्ठांकडून आश्वासनही देण्यात आलेलं होतं, पण खूप वर्ष उलटून गेली। या भागातला जो रस्ता आहे तो आजपर्यंत झालेला नाही। छोटी छोटी आमची भाऊ बहीण जिल्हा परिषद शाळा सूत्रकार बेंडकपाड्याच्या त्या नदीच्या त्या काठी आहे। ही आमची लहान लहान भाऊ इथून नदी पार करून, पावसाचं पाणी असतं तरी नदी पार करून शाळेमध्ये जातात। जीवाचा धोका आहे, कुठेतरी प्रशासनाने आमचा हा जाब ऐकून आम्हाला सोयी सुविधा दिल्या पाहिजे। दुसरी गोष्ट, उन्हाळा असो पावसाळा असो या ठिकाणी एकही विहीर नाही, बोरवेल नाही। आम्हाला पाणी पिण्यासाठी खूप तडजोड करावी लागते, 2-2, 4-4 किलोमीटर जावं लागतं। कुणाच्या घरी प्रायव्हेट बोरवेल असेल तर तिथून पाणी आणून प्यावं लागतं, नाहीतर नदीच्या काठी एखादा विहिरा खोदून त्यातलं पाणी प्यावं लागतं। तर कुठेतरी प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी ज्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, रस्त्याची सोय असेल, आरोग्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल, या सोयी सुविधा आम्हालाही देण्यात यावी हीच प्रशासनाला विनंती आहे। बेंडगा मी महाराष्ट्र विद्यार्थी मंदिर तिथं शाळेत जाय, मला नदीत पाणी जास्त येत तर मला शाळेत नाही जाता येत, म्हणून आम्ही घरीच राहतो। आम्हाला आता फुल बांधून पाहिजे। आम्हाला सूत्र काढून पाड्यात मध्ये जातो तर आम्हाला चिखल उडतं तर आम्ही अजून वळून येतो, मग नाही शाळेत जातो। पाणी जास्ती असलं तर मग आम्ही नाही शाळेत जातो, पाणी कमी राहिला तर मग आम्ही शाळेत जातो।